चला आज मी बनवते आहे बघताच मन भरेल आणि खाताच पोट भरेल असा हा हलका फुलका जाळीदार एकदम मॉइस्ट असा चटकदार खमंग सँडविच खमण ढोकळा आणि तो तुमच्यासोबत शेअर पण करत आहे। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर असा हा भरपूर जाळीदार असा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचा आहे एक बाउल। सर्वप्रथम त्यामध्ये आपल्याला एक सपाट चमचा, सपाट म्हणजे त्यावर लागला तर असा बोट फिरवून घ्यायचं आहे, तर तेवढा आपल्याला लिंबू सत्व घ्यायचं आहे। एक चमचा मीठ घ्यायचा आहे, त्यानंतर 3 ते 4 चमचे आपल्याला साखर घालायची आहे आपल्या आवडीप्रमाणे। अर्धा कप पाणी घालायचं आणि ही साखर आणि लिंबू सत्व मीठ हे आपल्याला डिझॉल्व करून घ्यायचं, म्हणजेच आपल्याला असं वितळून घ्यायचं आहे। आता हे छान वितळलं गेलं, हे बाजूला ठेवूया। त्यानंतर इथे मी एक वाटी घेतलेली आहे। तर आता आधी आपण जे मिश्रण तयार केलं हे 2 वाटी बेसनसाठीचं आहे। त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे बेसन, हे घरगुती बेसन आहे, जे आपलं नॉर्मल रेग्युलर बेसन असतं ते घेतलेलं आहे। तर इथे आपल्याला सपाट 2 वाट्या बेसन घ्यायचं आहे अशा। आता त्यामध्ये घालूया मीठ, साखर आणि लिंबू सत्व डिझॉल्व केलेलं पाणी। आता पुन्हा आपल्याला पाऊण वाटी पाणी घालायचं आणि याला हळूवारपणे असं मिक्स करायचं आहे। पाणी थोडंसं कमी जास्त लागू शकतं कारण ते बेसनवर डिपेंड असतं, पाणी हळूहळूच घालायचं। आता एवढं बेसन भिजवण्यासाठी मला 1.25 वाट्या पाणी लागलेलं आहे। तर हे सर्व गुठळ्यांना होऊ देता पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर तुम्ही बॅटर बघू शकता। अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे आणि जास्त पातळही नाही राहिलं पाहिजे। त्यानंतर एक पळी तेल घालायचं आणि व्यवस्थित पुन्हा त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त बॅटर तयार झालेला आहे। आता आपण सँडविच ढोकळा बनवतो आहोत। तर सँडविचसाठी आपल्याला 2 लेयर करावे लागणार। तर अर्ध बॅटर आपण बाजूला काढून घेऊया, म्हणजे साधारण 1 वाटी बॅटर आपण बाजूला काढून घेऊया आणि सोबतच अशा पद्धतीचं स्टीमर तयार करून घ्यायचं, कारण काय पाणी उकळतं आणि वाफ असली की ढोकळा शिजण्याची प्रोसेस लगेच चालू होऊन जाते। त्यानंतर एक टीन घेतलेला आहे, ज्याला मी तेलाने पूर्णपणे ग्रीस करून घेतलेला आहे, सगळे तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आता जे अर्ध बॅटर आपण घेतलेलं होतं तर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा म्हणजे 1/4 चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि त्याला हळूवारपणे असं मिक्स करायचं आहे। तुम्ही हळूहळू बघू शकता बॅटर किती फ्लफी झालेला आहे, किती फुललेला आहे, मस्त जाळीदार असं, म्हणजे इन शॉर्ट इथे असा फेस तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीचं बॅटर झालं की आपल्याला टीनमध्ये काढून घ्यायचं आहे। तर हा झाला आपला बेस तयार। तर हा बेस आपल्याला आता व्यवस्थित एकदा त्याला असं टॅप करायचं आणि स्टीमरमध्ये अशा पद्धतीचं ठेवून द्यायचं आणि फुल गॅसवर आपल्याला 5 मिनिटं हा ढोकळा सेट करून घ्यायचा आहे। आता तिकडे ढोकळा सेट होत आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करूया। सँडविच चटणी आपल्याला इथे तयार करायची आहे, म्हणजे ही थोडी थिक राहते। त्यासाठी हिरवी मिरची, अद्रक, भरपूर असा पुदिना, भरपूर अशी कोथिंबीर आणि थोडंसं जिरं घालायचं। 1 चमचा चिंचेची चटणी सुद्धा मी इथे घातलेली आहे। त्यानंतर एक मूठभर आपल्याला इथे घालायचं आहे शेव। तर शेव नसेल तर डाळवा घातला तरी सुद्धा चालते, फक्त आपल्याला ही चटणी कशी थोडी थिक पाहिजे, घट्ट पाहिजे आहे। तर मस्त मिक्सरला अशी बारीक वाटून घ्यायची, थोडंसं पाणी घालून। चटणी तयार झालेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामध्ये, व्यवस्थित त्याला पुन्हा असं मिक्स करायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं। शेव घातल्याने मस्त बाइंडिंग येते ह्या चटणीला, पाणी सुटत नाही। आता 5 मिनिटानंतर ढोकळा सुद्धा इकडे छान सेट झालेला आहे, तुम्ही बघू शकता। मस्त झाकण काढायचं, ढोकळा खाली काढून घ्यायचा आपल्याला आणि जे राहिलेलं बॅटर आहे 1 वाटी जे बाजूला काढून ठेवलं होतं ते बॅटर आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला तेवढाच, म्हणजे बरोबर आपण अर्ध हे बॅटर केलेलं होतं, तर तेवढाच पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालून अगोदर हे बॅटर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता हे बॅटर आपण बाजूला ठेवूया आणि जो सेट झालेला ढोकळा आहे त्यावर आपल्याला हळूवारपणे मस्त ह्या चटणीची एक छान अशी लेयर लावून घ्यायची आहे आणि हळूवारपणे लावायची, एकदम असं म्हणजे प्रेस करून किंवा दाबून लागली नाही पाहिजे, हलक्या हाताने वरच्या साईडला आपल्याला ही लेयर अशी लावून घ्यायची आहे। त्यानंतर वरून ढोकळ्याचं पीठ आपल्याला अशा पद्धतीने घालायचं आहे, एकाच ठिकाणी नाही टाकायचं, मग काय होईल आपल्याला स्प्रेड करताना एखाद वेळेस चटणी उचकडून वर येऊ शकते आणि ती लेयर जी असते ती एकमेकांमध्ये मिक्स होऊ शकते। त्यासाठी अशा पद्धतीने बॅटर घालायचं, व्यवस्थित त्याला टॅप करायचं आणि पुन्हा आपल्याला स्टीमरमध्ये ठेवून द्यायचं आहे जवळपास 15 ते 20 मिनिटासाठी। 15 ते 20 मिनिटानंतर ढोकळा आपला इथे मस्त छान असा फुललेला जाळीदार कुक झालेला असेल तर चेक करायचं। जर आपली स्टिक किंवा चाकू प्लेन आला
तर आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे। तर हा ढोकळा आपण आता जाळीवर एका काढून घेऊया, म्हणजे खालून वरून त्याला हवा लागली पाहिजे आणि ढोकळा थंड लवकर झाला पाहिजे। आता ढोकळा थंड होते तोपर्यंत आपण मस्त असा तडका तयार करूया। तर तडका पॅनमध्ये तेल घालायचं, मोहरी घालायची, हिरवी मिरची, कढीपत्तासुद्धा घालून घ्यायचा आणि थोडासा हिंगसुद्धा घालायचा। त्याला व्यवस्थित मिक्स करायचं। थोडंसं 1 कपभर पाणी घालायचं, 2 ते 3 चमचे साखर घालायची, आवडत असेल तर मीठ घाला, नाही घातलं तरी चालते। याला तडका तयार झाला, छान उकळा आला की बाजूला काढून घ्यायचा। तर आता इकडे ढोकळासुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे, तर त्याच्यासुद्धा आपण अशा कडा मोकळ्या करून घेऊयात। अशा पद्धतीने कडा मोकळ्या केल्या की ढोकळा पटकन बाहेर निघते। पूर्णपणे थंड झाला की ढोकळा असा उलटा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या वरच्या बाजूने आपल्याला, म्हणजे इन शॉर्ट खालच्या बाजूने जी वरची बाजू येईल ना त्यावर आपल्याला शुगर सिरप असं घालून घ्यायचं आहे, म्हणजेच तडका घालून घ्यायचा आहे, म्हणजे मस्त असं मॉइस्ट राहतो पूर्ण वेळ। त्यानंतर पुन्हा याला उलट करायचं आणि त्याचे आपल्याला पाहिजे तसे आडवे उभे काप करून घ्यायचे आहे। तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये याला कापून घ्यायचं आहे। मी इथे स्क्वेअर पीसमध्ये त्याला कापून घेतलं आणि वरतून भरपूर असा तडका घालायचा आहे अशा पद्धतीने। तर आता तुम्ही इथे बघू शकता मस्त परफेक्ट अशी त्याला जाळी आलेली आहे, परफेक्ट त्याचे लेयर आलेले आहे, एकदम स्पंजी आणि असा मॉइस्ट हा ढोकळा तोंडात टाकताच विरघळणारा असा तयार झालेला आहे। असं वाटते पटकन उचलून तोंडात टाकावा, नाही का? तर अशा पद्धतीने तुम्ही बेसिक ढोकळासुद्धा तयार करू शकता। तर आय होप तुम्हाला मी बनवलेला आजचा सँडविच ढोकळा नक्कीच आवडला असेल। जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।